रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोटिशीला त्यांनी आव्हान दिलंय। राजकीय आकसापोटी कारवाई केली जात असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। तर रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि स्वतः काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेताई आपल्यासोबत आहेत। बर्वेताई, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नेमकी काय तुम्ही याचिका केलेली आहे, काय तुमचा नेमका आरोप आहे? माझ्यावर जो वैशाली देविया आणि सुनील साळवे यांनी जी याचिका दाखल केली होती, काल न्यायालयाने न्याय दिला आणि त्यांची याचिका फेटाळून लावली व सोबतच न्यायालयाने हे म्हटलं की नो अर्जन्सी। पण राजकीय आकसापोटी ही कारवाई केली जाते असा आरोप होतोय। नक्कीच हा विरोधकांचं एक राजकीय षडयंत्र आहे आणि हे स्पष्टपणे दिसून पडतंय। यामध्ये विरोधकांना भीती वाटायला लागली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहे। पण हे आरोप या असल्या आरोपाला आम्ही घाबरत नाही। पण नेमकं कोण करते असं तुम्हाला वाटतंय? आता यामध्ये नेमका कुणाचा हात आहे हे मी सांगू शकणार नाही, कारण मी यामध्ये कधीच इतका जास्त विचार केलेला नाही। मी माझ्या कामावर विचार करते, मी माझ्या कामावर विशेष जास्त लक्ष देते। धन्यवाद रश्मीताई, आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील। तुषार, राजकीय आकसापोटी ही सगळी कारवाई होते असा आरोप रश्मी बर्वे यांनी केलेला आहे। काय नेमकं राजकारण सुरू आहे तिथे? अमोल, या संपूर्ण घटनाक्रमाची जी पार्श्वभूमी आहे, सुनील साळवे यांनी एक तक्रार दिलेली होती। त्या तक्रारीवर जे माहिती आयुक्त आहेत त्यांनी त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते। तेव्हा रश्मी बर्वे यांनी नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली होती आणि तेव्हा रश्मी बर्वेची याचिका खंडपीठाने ऐकून घेताना माहिती आयुक्तांना चपराक देखील लावलेली होती की कुठेतरी तुमच्या अधिकारामध्ये येत नसताना देखील तुम्ही त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश दिले। तो अर्ज जेव्हा विरोधकांचा फेटाळून लावला होता न्यायालयाने, त्यानंतर मग 20 मार्चला राज्य सरकारने एक नवीन पत्रक काढलं होतं। त्या पत्रकामध्ये राज्य सरकारने रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची सुनील साळवे यांच्या तक्रारीवरून चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते आणि सोबतच त्यांच्या विरोधामध्ये आणखी एक याचिका देखील टाकण्यात आलेली होती की कुठेतरी रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरू नये। काल या संदर्भात जेव्हा न्यायालयामध्ये सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने नो अर्जन्सी म्हटलं आणि या संदर्भात पुढची तारीख दिलेली होती। या सुनावणी दरम्यान रश्मी बर्वेने आपली अपील जोडली त्या सुनावणी दरम्यान की कुठेतरी राजकीय आकसापोटी हे सगळं करत आहे, त्यामुळे कुठेतरी मला अर्ज भरण्यापासून दिलासा द्यावा आणि जे विरोधकांचे आरोप आहे त्यात काहीच तथ्य नाही। तर राज्य सरकारने जे चौकशीचे आदेश दिले त्या चौकशीच्या आदेशाला कुठेतरी स्टेसाठी अप्लिकेशन जोडलेली आहे, त्यावर कदाचित आज सुनावणी होऊ शकते। निश्चित आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।